वेट लॉसमध्ये तुम्हाला कमी वेळामध्ये कमी मेहनतमध्ये बेस्ट रिझल्ट हवे असेल ना, तर बाकी सर्व उपाय सोडून द्या. फक्त या 2 गोष्टी करा. एक म्हणजे तुम्हाला रात्रीचं जेवण 7च्या आधीच करायचं आहे आणि दुसरं म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये 1 महिन्याभरासाठी ओट्सची ही वेट लॉस खिचडी ट्राय करायची आहे. 1 महिन्यानंतर तुम्ही स्वतः बघाल मॅजिकली तुमचं 5 नाही 7 किलोपर्यंत सुद्धा महिन्याभरात वजन कमी झालेलं दिसेल. तर सर्वात आधी प्रोटीनसाठी आपण इथे डाळी घेतो आहे. पाव वाटी सालीची मुगाची डाळ, पाव वाटी अख्खा मसूर आणि पाव वाटी घेतलेली आहे तुरीची डाळ. डाळी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची आहे. शक्य असेल तेवढं सालीसकटच्या डाळीचा वापर करायचा, कारण त्यामुळे काय होतं पदार्थामध्ये फायबरचं प्रमाण वाढतं. आहारामध्ये फायबर जास्तीत जास्त प्रमाणात घ्यायचं म्हणजे वजन कमी होण्यासाठी मदत होतं. डाएटमध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त असेल ना, तर वजन कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कमी होण्यासाठी मदत होते. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालून मध्यम आचेवर 4 ते 5 शिट्या काढून डाळी छान शिजवून घ्यायची आहे. चला आता एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी अर्धा ते 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, 2 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची आणि जावित्री, सोबतच कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही दालचिनी म्हणजे कलमीचा अर्धा ते 1 इंच तुकडासुद्धा घालू शकता, छान चव येते. पण काय आहे ना, सध्या उन्हाळा असल्यामुळे दालचिनी घातल्यामुळे उष्णता वाढू शकते, म्हणून मी नाही घातलेली आहे. पण चवीसाठी तुम्ही अगदी छोटा तुकडा घालू शकता. काही भाज्या लागणार आहे. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 छोट्या आकाराची सिमला मिरची घेतलेली आहे किंवा फ्रोझन मटारमुळे सुद्धा खिचडीला छान चव येते. सिमला मिरचीऐवजी ते वापरू शकता. काश्मीरी मिरची तयार केलेलं वाटण, 1 छोट्या आकाराचा गाजर चिरून घेतलेला आहे, 10 ते 15 लसूण पाकळ्या चिरून घेतलेले आहे. यानंतर आपल्याला इथे 1 वाटी ओट्स लागणार आहे. प्लेन ओट्स वापरायचे, मसाला ओट्स वापरायचे नाही, ते वेट लॉस करण्यासाठी मदत करत नाही. पण ओट्स कधीही वापरत असताना हलकेसे भाजूनच वापरायचे आहे, कारण ओट्सला ना एक वेगळाच वास असतो, ज्यामुळे बरेच जणांना ओट्स खायला अजिबात आवडत नाही. जर तुम्ही हलकेसे भाजून घ्याल ना, तर ओट्सला तो वेगळाच असा जो वास असतो ना, तो येणार नाही. फोडणी आपण तुपातली करूया, कारण ही वेट लॉससाठी खिचडी बनवतो आहे आपण, त्यामुळे तेलाऐवजी तुपाचा वापर करणे सर्वात बेस्ट आहे, कारण तूप हे फॅट लॉस करण्यासाठी मदत करतं. सर्वात आधी आपल्याला मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरे, हिंग घालायचं आहे. हिंग यासाठी कारण त्यामुळे ओट्सची जी चव आहे ना, ती आपल्याला जास्त जाणवणार नाही. कढीपत्ता घालायचा आहे, बारीक चिरलेला लसूण घालायचा. लसूण छान हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे सर्व छान परतून झाल्यानंतर आपल्याला इथे काश्मीरी मिरची घालायची आहे. तुम्हाला घालायची असेल तर घाला किंवा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात तरीही चालेल. यानंतर कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतायचा आहे. कांदा हलकासा परतून झाला ना, की लगेच यामध्ये आपल्याला गाजर घालायचं आहे, कारण बाकी भाज्यांपेक्षा गाजर शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, किंवा तुम्हाला गाजर वेगळे वाफवून घालायचे असेल ना, तर तसंही तुम्ही घालू शकता. पण फक्त इथे गाजर शिजायला वेळ लागतो, बाकी भाज्या शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. यानंतर सिमला मिरची घातलेली आहे, ही शिजायला जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला आवडत नसेल तर सिमला मिरचीऐवजी ताजा मटार घाला किंवा फ्रोझन मटार घालू शकता, किंवा सिमला मिरची आणि ताजा मटार दोनही घालू शकता. थोड्या प्रमाणात जर तुम्हाला इथे कॉर्न आवडत असेल ना, तर फ्रोझन कॉर्नसुद्धा घालू शकता, छान चव येते. पण जास्त घालू नका, कारण त्यामध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असतं. यानंतर मी टोमॅटो घातलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे काय होतं, टोमॅटो आणि कांद्याला पाणी सुटायला लागतं आणि या भाज्या छान शिजल्या जातात. तयार केलेलं वाटणसुद्धा यामध्ये परतून घ्यायचं आहे. भाजी आपल्याला नीट शिजवून घ्यायची आहे, कारण डाळ आपली शिजलेली आहे आणि ओट शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. नंतर या भाज्या छान शिजल्या जाणार नाही, त्यामुळे फोडणीमध्ये मस्त शिजवून घ्यायच्या. 90% तरी भाज्या यावेळी शिजल्या गेल्या पाहिजे. यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं. यावेळी जास्त पाणी घालायचं नाही, कारण आपण इथे कोरडे मसाले घालतो आहे. लाल तिखट घालायची, हळद घालायची, धनेपूड घालायचं, थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा आहे, किंवा तुम्ही किचन किंग मसाला घालू शकता. कांदा लसूण मसाला घातल्यामुळे सुद्धा खिचडीला छान चव येते. सर्व छान इथे मी परतून घेतलेलं आहे. फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर घालायची, म्हणजे मस्त चव येते. फोडणी इथे तयार झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला शिजवलेली डाळ घालायची आहे. बघा इथे मी प्रोटीनसाठी डाळीचा वापर केलेला आहे, पण जर तुम्हाला डाळ घालायची नसेल तर तुम्ही पनीरचे क्यूब्स घालू शकता, टोफू घालू शकता, किंवा सोया चंक्सचाही वापर करता येईल. पण खिचडीमध्ये ना प्रोटीन असणे खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर भरपूर प्रमाणात भाज्याही घालायला हव्या. आणि कार्बोहायड्रेटसाठी आपण इथे घातलेले आहे ओट्स, जे ग्लुटन फ्री आहे आणि यामध्ये फायबर जास्त प्रमाणात आहे. कार्बोहायड्रेटचं प्रमाण अगदी कमी आहे, त्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी मदत करतं. आणि खिचडी केव्हाही बनवत असताना तुपामध्येच बनवायची, म्हणजे फॅट लॉस होण्यासाठी मदत होते. या पद्धतीने बनवलेली खिचडी 1 महिन्याभरासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये ट्राय करा. खरंच सांगते 5 ते 7 किलोपर्यंत झपाट्याने वजन कमी झालेलं तुम्हाला दिसेल. आणि एवढी चविष्ट आहे ना, की रोज जरी खाल्ली ना तरीसुद्धा तुम्हाला कंटाळा येणार नाही. खूप मस्त लागते चवीला. अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालायचं आहे, कारण ही खिचडी आपल्याला जवळपास 10 मिनिट झाकण लावून शिजवून घ्यायची आहे.
गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा, मध्ये मध्ये परतत राहायचं आहे आणि खिचडी छान शिजवून घ्यायची. वेट लॉससाठी खिचडी शिजवण्याची हीच योग्य पद्धती असते. कधीही खिचडी बनवत असताना अगदी मंद आचेवर छान सर्व घालून झाल्यानंतर शिजवून घ्यायचं, म्हणजे याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप वाढते. आता यामध्ये मीठ घालायचं आहे. भाज्या शिजवण्यापुरतं आपण मीठ सुरुवातीला घातलेलं होतं. यावेळी आपल्याला ओट्स घातले होते ना, त्यापुरतं मीठ घालायचं आहे. अगदी थोडा गरम मसाला घालायचा, नसेल घालायचा स्किप करू शकता. उन्हाळा असल्यामुळे गरम मसाल्याची चव तितकीशी छान लागत नाही, पण चिमूटभर घातल्यानंतर काहीच हरकत नाही, चव छान येते. परत मी थोडं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करते आहे, कारण ओट्स हे भरपूर पाणी शोषून घेतात, त्यामुळे मला जास्तीचं पाणी अजून घालावं लागलं. तसंही वेट लॉस करण्यासाठी जी खिचडी आपण बनवतो ना, ती लपलपीतच असायला हवी, कारण अशी खिचडी खाल्ल्यामुळे पोट लवकर भरतं. आपण जास्त जरी खाल्ली ना, तरीसुद्धा वजन कमी होण्यासाठी मदत होते. जर आपण घट्ट खिचडी जास्त खाल्ली ना, तर आपण जास्त प्रमाणात खातो, पण लपलपीत खिचडी असेल तर ती कमी प्रमाणात जरी खाल्ली ना, तरीसुद्धा लवकर पोट भरल्यासारखं होतं. आणि तसंही पातळ खिचडी ही पचायला जास्त हलकी असते. अशी खिचडी तुम्ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकता. फक्त लहान मुलांना देत असताना मसाल्यांचं प्रमाण कमी घालायचं किंवा नाही घातलं तरीही चालेल. बरं, मला आता लवकरात लवकर कमेंट करून हे सांगा की तुम्हाला अजूनही काही वेट लॉस रेसिपीज हव्या आहेत का? असेल तर येस म्हणून कमेंट करा. मी नवनवीन वेट लॉस रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेल. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि येणाऱ्या पुढील रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करा. लवकरच भेटूया. तोवर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.